आउट होण्याची आणि त्याचमुळे या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. 14 चेंडू 27 समीकरण अजून देखील आहे. या दोन चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 14 मध्ये 27 धावा. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सफल झाले. स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये फटका केला. दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये प्राप्त केली. विजय मिळवतात. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पायांवरती बेड ठोकणारा हा चेंडू आणि या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आले आहे. म्हणजेच काय तर इथे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात 39 धावा. म्हणजे 12 मध्ये अजून देखील 24 बनायचे आहेत. एक जबरदस्त गोलंदाज प्रभावी गोलंदाज आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय. वाह जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू तेवढे पर्सेंटेज वाढणार आहेत आपले. हो या चेंडूवरती एक चूक केली गोलंदाजाने. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू शोल्डरचा वापर अतिरिक्त त्याच्यावरती आक्रमण आणि त्यानंतर फटका जबरदस्त सजवलाय. सुशील बुर्लेच्या बॅटमधून आलाय. चौकार की षटकार, चौकार की षटकार. पाहायचा आहे पंच आपला डिसिजन देतील. उत्कंठा वाढल्या आहेत आणि हृदयाचे ठोके देखील वाढत आहे. जसजसे फटके खेळले जात आहे त्यानंतर रिझल्ट यायला वेळ लागतोय आणि आलाय रिझल्ट. पंचांचा इशारा आज 4 धावेचा आहे. म्हणजे समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलणार आहे. काय चेंडू टाकले, चूक केले, शोल्डरचा वापर अतिरिक्त केला आणि त्यानंतर सुशील बुर्ले जबरदस्त नियंत्रित मारा इथे मात्र फटका केला गेला 4 धावेसाठी. कॅमेरावर स्तुती करावी लागेल. केडीसी लाईव्हचे देखील कॅमेरा वर्किंग चांगलं होतं आणि त्या हो फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. आता संधी निर्माण झाली आहे इथे. ओहो सुशीलची विकेट आली आहे. सुशील बुर्लेला माघारी परतावं लागेल परंतु सुशीलने आपली कामगिरी चोख बजावली आहे. नो बॉल, नॉट आउट, फ्री हिट. प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. ओहो फटका चांगला खेळलाय. घुटणे टेकले. फटका जबरदस्त खेळला आणि धावा किती आहे. चौकार आलाय अमोल निरगुडेच्या बॅट मधून. एक चेस मास्टर आहे आणि चेस मास्टरच्या बॅट मधून हा फटका आलाय आणि चौकार देखील आलाय अमोल निरगुडे. सुशील बुर्ले थोडस सांगतायत कंट्रोल मजनू, कंट्रोल महत्वाचा आहे. फटका चांगला केलाय. आपण विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केलंय परंतु कंट्रोल महत्वाचा आहे. फटका चांगला केला. धावा किती आल्या धावा आल्यात 49 धावा फलकावरती लागल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 9 मध्ये 14ची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. मॅचचं समीकरण आता जवळ येत चाललंय. दोघांचंही कौतुक करावं लागेल. तिन्ही फलंदाजांचं मी खास करून जर पाहायला गेलं तर प्रशांत पिंगळेचं देखील कौतुक करेन कारण का स्टार्ट त्यांनी चांगला दिला आणि मोठे फटके त्याने खेळले. विकेट आली त्याची परंतु त्यांनी जो स्टार्ट देणं गरजेचं होतं. ओहो ए पहा सुशीलने सांगितलं कंट्रोल मजनू, कंट्रोलची आवश्यकता आहे आणि तो रिमोट कंट्रोल आहे सुशील बुर्लेकडे. हो चांगले खेळ. फटका अजून एक. वा काय जबरदस्त फटका केला या चेंडूवरती. नो डाऊट षटकार. हा वार कोणाचा आहे? अमोल निरगुडेचा आहे आणि षटकारांचा वार आहे आणि 6 धावेने धावसंख्या किती वरती पोहोचले 55 या आकड्यावरती. आता मात्र 8 चेंडू 8चं समीकरण. वा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अमोल निरगुडेसाठी. काय बॅटिंग केले. वा जबरदस्त. वाटलं देखील नव्हतं परंतु पट्ट्या आज सांगलीचा पट्ट्या कधी हारत नसतो आणि कोल्हापूरकरांची साथ आहे म्हटल्यावरती दोन्ही बाजूला तैबाई होणार या शंका नाही आहे. निश्चितच दोनों तरफ तबाई दोन्हीकडून पाहायला मिळते. अजून एक फटका चांगल्या रीतीने मिड विकेटला फटका. सिंगल नाही तर डबल आले. 2 धावा आल्या आहेत म्हणजे समीकरण आता मात्र 7 मध्ये 6च असणार आहे. 7 चेंडू 6 धावांची गरज आहे.
7 चेंडू 6 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा, जिंकायचं म्हणून घाबरू नका, हरलो तरी चालेल परंतु लढणं सोडू नका, कारण का शेवटच्या ओव्हर मध्ये देखील कहाणी बदलू शकते. आणि म्हणूनच इथे मात्र जर पाहायला गेलं तर आपल्याला इथे या मॅच मध्ये हारायचं नाहीये, परंतु इथे जर पाहायला गेलं तर अपोजिट संघाला घुटणे टेकायला भाग पडले अमोल निरगुडेने. जबरदस्त बॅटिंग टू विंडो मध्ये आपण दृश्य पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय आणि त्यानंतर बॅटर देखील सज्ज झालाय. अमोल निरगुडे शॉर्ट पिच पर चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. हा विजयचा आहे का? हा विजयचा आहे का? हो 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 विजयचा षटकार आहे. अमोल निरगुडे ब्रँडेड षटकार, एक षटक राखून इथे विजय मिळवलाय. पहा, दोनों भाई दोनों तरफ तबाई. हे सांगलीचे दोन सुपरस्टार आले आज आयकॉन म्हणून आणि आयकॉननी जबरदस्त कामगिरी केली. विराज स्पोर्ट्स कोल्हापूर 11 संघ या संघाने पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हुपरी संघावरती मात केली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा कोल्हापूर संघाने सांगितलंय या टेनिस क्रिकेट पटलावरती आम्हाला तुम्ही हरू शकत नाहीये. निश्चितच ही लढाई जर पाहायला गेली तर